ते पैशाचा वापर करण्यात आलेला आहे। मी इतकं लाईव्ह चॅनल मध्ये आपल्याला हे सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या कॅन्डिडेटला जिंकण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये पैसे आणले होते आणि ते पोलिसांच्या गाड्यामध्ये ते गावामध्ये पास करण्याचं काम झालं होतं। लाईव्ह टेलिव्हिजन चॅनलमध्ये मी अनेकदा बोललेलं आहे। मी पोलिसांवर इतकं बोट दाखवत असेल, पोलिसांची जबाबदारी नाही होती का की इम्तियाज अलीला नोटीस पाठवायचे की तू आमची बदनामी करत आहे, आम्ही तुला नोटीस पाठवत आहे। त्यांनी केले नाही। केले असते तर मी सिद्ध करून टाकले असते की कोणत्या हेलिकॉप्टरने किती वाजता आला होता ते हेलिकॉप्टर आणि कशा पोलिसांच्या गाड्यामध्ये ते पैसे गावामध्ये पोहोचण्याचं काम केलं होतं। आणि दुसरा मुद्दा म्हणजे एक गोष्ट नक्की आहे, आणि ते सगळं राजनैतिक लोक कोणत्याही पक्षामध्ये असू द्या, तुम्ही कितीही चांगलं काम करा, कितीही शिक्षित असा, कितीही मुद्दे उचलला, इलेक्शन या देशामध्ये दुर्दैवाने मराठा, ओबीसी, दलित, मुस्लिम, ब्राह्मण, जैन याच मुद्द्यावर तिकीट देताना आपण सुरुवात करतो कोणत्या जातीचा आहे याच्यातून जेव्हा सुरुवात होती, पण तर लोकही माझा माणूस, मी तर लोकांना सांगत होते की बाबा तुम्हाला इम्तियाज अली पटत नसेल तर असा माणसाला लोकसभेमध्ये पाठवा जे तुमच्या मुद्द्या घेऊन तिथे उभे राहणार, बोलणार, सरकारशी लढणार, भिडणार। पण नको, माझ्या जातीचा आहे ना ते कशाही असू द्या, मग 18 दारूचे दुकान चालवणारा असू द्या, कोणीही असू द्या, ठीक आहे। आपण आहे तर आहे, सगळ्यांना माहित आहे। आणि जे लोक हसत आहे त्यांनीही त्यांना मतदान केलेलं आहे हे जाणून बुजून की 18 दारूचे दुकानं थाटणारा आज तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये गेलेला आहे। ठीक आहे, आपण काही आणखी गंभीर मुद्द्यांकडे थोडंसं वळूया।